विजय एका कार्यकर्त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, त्याच्यामुळे आज रेकॉर्ड तोड जो आहे हा विजय आपल्याला या कल्याण ग्रामीण मध्ये मिळवता आला। 5 वर्ष आपल्याला थांबावं लागलं आपल्या हक्काची जागा पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी, आणि 5 वर्षाचा कालावधी गेला। 5 वर्षानंतर आपल्या सगळ्यांच्या ताकदीने आणि मेहनतीने पुन्हा एकदा या कल्याण ग्रामीण वरती शिवसेनेचा भगवा ध्वज जो आहे डौलाने फडकवलेला आहे। गेल्या आज या ठिकाणी विजयी उमेदवार राजेश मोरे गेल्या 2.5 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी या अजितदादा या तिघांनी मिळून केलेलं काम, महायुती सरकारचं काम आपण 2.5 वर्षामध्ये पाहिलं। आणि ज्या प्रकारे फक्त लोकांसाठी डेव्हलपमेंटची कामं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना 2.5 वर्ष न थकता न दमता फक्त लोकांसाठी हे सरकार जे आहे ते कार्यरत राहिलं। वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी असेल, युवा कार्य प्रशिक्षण, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सवलती असेल, या सगळ्या योजना गेल्या 2.5 वर्ष फक्त हे सरकार काम करते। 24 तास आणि 18 तास 20 तास काम करणारे आपल्याला मुख्यमंत्री मिळाले। पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिलं असेल की 18 तास 20 तास काम करणारे जे आहे ते मुख्यमंत्री आपल्याला लाभले। आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे आज महायुतीची महायुती शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीआय असेल, ही महायुतीने एक मोठा महाविजय, प्रचंड विजय ज्याला आपण बोलू शकतो असा विजय आपण मिळवलेला आहे। आणि तोच विजय हा कल्याण ग्रामीण मध्ये देखील आपण मिळवला। कल्याण ग्रामीण मध्ये सुरुवातीला लोक सांगत होते शेवटपर्यंत की 3ऱ्या नंबरवरती शिवसेनेची जागा आहे, आणि आज घासून पुसून नाही घासून ही जागा आपण निवडून आणली। आणि हा विजय जो आहे हा विजय एका कार्यकर्त्याचा आहे, हा विजय जो आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे। एका कार्यकर्त्याला बळ दिल्यानंतर काय होतं त्याची प्रचिती जी आहे आज कल्याण ग्रामीणच्या लोकांना आली। आणि एक कार्यकर्ता जेव्हा झटून कामाला लागतो तेव्हा हा विजय जो आहे प्रचंड येतो। नाहीतर लोकांना कालपर्यंत बोलत होते, आज सकाळपर्यंत बोलत होते की कल्याण ग्रामीण मध्ये जे आहे हा शिवसेना, आणि जे बोलणारे आता गेले 3ऱ्या नंबरवरती। आणि इकडे काही लोकांनी जे आहे भाषण केलं होतं की या बाप बेट्यांनी जे आहे या कल्याण लोकसभेचं जे आहे वातावरण बिघडवलेलं आहे। आज ही सगळी जनता कल्याण लोकसभेची आहे या बाप बेट्याच्या मागे उभी राहिली। अरे तुम्ही काय काम केलं 5 वर्षांमध्ये? लोकांना भेटले नाही, काही काम जे आहे ते केलं नाही। आम्ही केलेली कामं जे लोकांना मोठी मोठी बोर्ड लावून तुम्ही दाखवले, आणि अशा खालच्या पातळीवरती जाऊन जे आहे ते भाषा केल्यानंतर लोकांना हे आवडत नाही। मला बोलायची गरज लागली नाही, लोकांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिलं तुमची जागा जी आहे। गेल्या वेळेस देखील थोड्या फरकाने जी आहे ही कल्याण ग्रामीणची जागा गेली होती, पण आज एक कार्यकर्त्यांनी जे आहे एक कार्यकर्त्यांनी 2 आमदारांचा जो पराभव केलेला आहे। एका साध्या कार्यकर्त्याने, एक साधा कार्यकर्ता काय करू शकतो, एक साधा शिवसैनिक काय करू शकतो हे राजेश मोरे यांनी दाखवून दिलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की एक कार्यकर्ता, अरे राजेश मोरेना जेव्हा उमेदवारी झाली, काय उमेदवार आहे बोलतो, काय उमेदवार काय निवडून येणार? अरे राजेश मोरे आमचा एकदम हाडाचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे। आणि तो पण किती आता लीड झाली? 60,000 झाली की नाही? 60,000 प्लस। अरे माझ्या जवळ आला वाटतं 86, मला 86,000चा लीड जो आहे कल्याण ग्रामीण मध्ये, त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये आपण सगळ्यांनी लोकसभेमध्ये मला निवडून दिलं। गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतोय, लोकांनी देखील विश्वास दाखवला, आणि आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावरती जो आहे हा कोणीही जो आहे आमदार खासदार होत असतो। कोणी कितीही काम केलं, जोपर्यंत कार्यकर्त्याला वाटत नाही की तो आमदार खासदार नगरसेवक
तोपर्यंत होऊ शकत नाही. आज कार्यकर्त्याला वाटलं की आपल्यातला कार्यकर्ता जो आहे आज आमदार होतोय, उद्या मला आपण जे आहे ते आमदार खासदार होता येईल. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की एक लँडस्लाइड विक्ट्री आज रमाकांत मडवीजी पण इकडे उपस्थित आहेत. त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो की एका कार्यकर्त्याला दिल्यानंतर, जेव्हा जागा दिल्यानंतर सगळे हेवेदावे बाजूला ठेवून त्याला जिंकवण्यासाठी जे आहे पूर्ण ताकद लावली आणि फक्त दिव्यामधून 18,000पेक्षा जास्त लीड जो आहे आपण घेऊन बाहेर निघालो. आणि आज कल्याण ग्रामीण मोठं मताधिक्याने एक रेकॉर्ड जो आहे हा कल्याण ग्रामीण मध्ये आपण केलेला आहे. मला वाटतं या ठाण्याच्या पूर्ण परिसरामध्ये MMR मध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठली असेल ही राजेशजी मोरे